चला, आज पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात आनंद येणार आहे. अगदी छान मी माझ्या आवडीचं खाणं बनवू शकेन. शालू अगदी उत्साहाने किचनमध्ये गेली, पण तिथे तिने असं काही पाहिलं जिथे तिचीच काय कोणाचीही निराशाच झाली असती. तिने पाहिलं की किचनमध्ये गॅस शेगडीच नव्हती. हे काय, या किचनमध्ये तर गॅसच नाहीये. गॅस शेगडीशिवाय मी स्वयंपाक कसा करणार? या लोकांना वाटलं असेल मी गॅस शेगडीशिवाय खाणं बनवूच शकणार नाही. आता बघा मी काय करते ते. शालूने सगळ्या भाज्या चिरून घेतल्या. चला, हे तर डाएटवालं खाणं तयार झालं. पण हे खाऊ कशाबरोबर? आता या लोकांना वाटेल पोळ्या करण्यासाठी गॅस हवाय, पण त्याचाही पर्याय आहे माझ्याकडे. शालू लगेच बाजारात गेली आणि खूप सारे ब्रेड घेऊन आली. आई, बाबा, आदित्य, चला जेवायला, स्वयंपाक तयार आहे. हे ऐकून तिघही आश्चर्यचकित झाले, कारण तिघही एकाच खोलीत बसले होते आणि आपल्या सुनबाईच्या हाकेची वाट पाहत होते. तुम्ही लोकांनी पण तेच ऐकलं का जे मी ऐकलं? हो, मीही तेच ऐकलं. पण मला एक गोष्ट कळत नाहीये की हिने गॅस शेगडीशिवाय खाणं बनवलं कसं? हे तर आपल्याला बाहेर गेल्यावरच कळेल. तिघेही बाहेर आल्यावर त्यांना दिसलं टेबलवर कलरफुल भाज्यांचं सलाड आणि ब्रेड होता. अरे यार, माझा तर हा प्लॅनही फसला. चला, काही हरकत नाही. निदान या निमित्ताने या दोघी सासूसुना भांडणार तरी नाहीत गॅसवरून. तसं विना गॅस शेगडीचं बनवलेलं हे खाणंही खूपच स्वादिष्ट दिसतंय. आणि हे आपल्यासाठी हेल्दी पण आहे. पण शेवटी असं का झालं होतं? का बरं त्या घरात बिना शेगडीचं खाणं बनवावं लागत असेल? त्या किचनमध्ये आता कधीच गॅस शेगडी पेटली जाणार नाही का? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला गोष्टीत थोडंसं मागे जावं लागेल. शालू पहिल्यांदा जेव्हा लग्न करून आपल्या सासरी आली तेव्हा ती आपल्याबरोबर खूप छान शेगडी घेऊन आली होती. हे बघ सुनबाई, एकतर आम्ही हुंड्याच्या खूप विरोधात आहोत, पण तरीही तू तुझ्याबरोबर शेगडी घेऊन आलीयस. पण आता ती गुपचूप स्टोर रूम मध्ये ठेव, कारण किचनमध्ये तीच शेगडी वापरली जाईल जी माझ्या लग्नातली आहे. ठीक आहे आई, त्यात काय एवढं? जोपर्यंत ती शेगडी चालतीये तोपर्यंत ती वापरूया. जेव्हा ती खराब होईल तेव्हा मी माझी ही शेगडी वापरीन. शालूने ती शेगडी स्टोर रूम मध्ये ठेवली आणि किचनमध्ये जाऊन आपल्या सासूच्या शेगडीवर खाणं बनवू लागली. शालूने स्वयंपाक करून टेबलवर आणला तेव्हा तिची सासू, सासरे आणि आदित्य तिथेच बसले होते. सुनबाई, तुझ्या आईने तुला स्वयंपाक करायला नाही शिकवलं का? एवढा वेळ लागतो का स्वयंपाक करायला? आई, तुम्ही मला काहीही बोला, पण माझ्या आईला काहीच बोलू नकात. आणि स्वयंपाकाला उशीर तुमच्या शेगडीमुळे झालाय. एवढी स्लो चालते की विचारूच नका. इतक्या स्लो मोशनमध्ये तर राघव पण डान्स करत नाही. तू काय हेही करतोयस रे? घरातल्या शेगडीला नावं ठेवती आणि तू हसतोयस. अगं, मग त्याच्यात एवढं रागवण्यासारखं काय आहे? सुनबाई अगदी बरोबर तर बोलतीये. तुझी शेगडी आता खूप जुनी झालीये. किती वेळा तिला दुरुस्त करून आणलीये. आता तिला स्टोर रूम मध्ये ठेव. संध्याकाळी तिचे सासरे म्हणाले, अगं शालू, जरा चहा बनवशील का? बाबा असं का विचारताय? तुम्ही तर मला ऑर्डर दिली पाहिजेत. माझीही चहा पिण्याची इच्छा आहे. मी आपल्या तिघांसाठी चहा करते. आईंनाही बोलवा. शालू किचनमध्ये जाते. चहाचं पातेलं गॅसवर ठेवलं आणि गॅस पेटवायचा प्रयत्न करू लागली, पण गॅस पेटायचं नावच घेत नव्हता. तेव्हाच अचानक गॅसचा वास येऊ लागला. आईंच्या शेगडीतून तर गॅस लीक होतोय आणि शेगडी पेटतही नाहीये. कधी कधी असं वाटतं ह्याला उचलून खाली फेकून द्यावं. तेव्हाच तिथे तिची सासू येते. काय म्हणालीस तू? माझ्या शेगडीला फेकून देणारेस? खबरदार जर माझ्या शेगडीबद्दल तू काही बोललीस तर. आई, या शेगडीने आता तिचे प्राण सोडलेत. ती पेटतच नाहीये. मी काय करू आता? तुम्हीच बघा ना, गॅसचा वास येतोय. हा गॅस कुठून तरी लीक होतोय. त्या दोघींचा आवाज ऐकून तिचे सासरेही तिथे येतात. अगं, काय झालं? का भांडताय तुम्ही दोघी जणी अशा लहान मुलांसारख्या? बघा तुमची सुनबाई आपल्या शेगडीबद्दल काय बोलतीये ते. ती म्हणतीये की ही शेगडी ती बाहेर फेकून देईल. बाबा तुम्हीच बघा ना, गॅसचा वास येतोय आणि शेगडी पेटतच नाहीये. मी जाऊन आता माझी शेगडी आणते आणि ही शेगडी स्टोर रूम मध्ये ठेवते. अच्छा, मी पण तर जुनी झालीये. मी पण लीक करते कुठून ना कुठून तरी. मग मलाही उचलून तुम्ही स्टोर रूम मध्ये ठेवा आणि आणा कुठून तरी नवीन सासू. तू उगाच शितावरून भाताची परीक्षा करतीयेस. ठीक आहे, मी आत्ता ती शेगडी रिपेअर करून आणतो.
काही दिवस ती शेगडी चालली. पण पुन्हा परत, हे घ्या, आज परत ह्या शेगडीला काहीतरी झालंय. माझा 1 तास तर ही शेगडी पेटवण्यातच जातो. आज मी स्वयंपाकच करणार नाही. मग रात्रीचे 10 वाजले. मग आदित्यने शालूला हाक मारून बोलावलं. शालू, रात्रीचे 10 वाजलेत. मला उद्या ऑफिसलाही जायचंय. अजून स्वयंपाक नाही झाला का? अहो, कसा बनवणार? शेगडीच पेटत नाहीये, मग काय करू मी? तासाभरापासून मी ती शेगडी पेटवतीये. मी नवीन शेगडी आणलीये तर ती स्टोर रूम मध्ये ठेवायला सांगितली. ती का वापरत नाही कळत नाही. आत्तापर्यंत सगळं ठीक चाललं होतं. जेव्हापासून तुझी बायको या घरात आलीये ना, तेव्हापासून रोज माझ्या या शेगडीवरून वाद घालते. असं करते, ही शेगडी घेऊन मीच या घरातून निघून जाते. मग सगळं काही ठीक होईल. आई, एक गॅस शेगडीसाठी एवढी पॉझिटिव्ह का होतीयेस? आम्ही काही तुझी शेगडी बाहेर फेकून देत नाहीये. तिला चांगलं सजवून स्टोर रूम मध्ये ठेवूया. रोज तू तिचं दर्शन घेत जा. शालूने जी नवीन शेगडी आणलीये त्याच्यात लवकर स्वयंपाक होईल. नाही, असू दे. मी माझी शेगडी घेऊन इथून निघून जाते. मग तुम्ही तुमच्या नवीन शेगडीवर स्वयंपाक करा. तुम्ही दोघी ना बघावं तेव्हा त्या शेगडीवरून नुसत्या लहान मुलांसारख्या भांडत असता. तुला सुनबाईची नवीन शेगडी किचनमध्ये ठेवायची नाहीये आणि सुनबाईला जुन्या शेगडीवरती स्वयंपाक करायचा नाहीये. आई, बाबा, मी कसा तरी त्या शेगडीवरती स्वयंपाक करीन. बघितलं ना, शेवटी माझी शेगडीच जिंकली. म्हणून सांगते सुनबाई, आपल्या सासू बरोबर कधी पंगा घेऊ नकोस. मग शालू त्याच शेगडीवर खाणं बनवू लागली. ती शेगडी पेटवायचा खूप प्रयत्न करत होती, पण ती पेटतच नव्हती. तेव्हाच अचानक गॅस लीक झाल्यामुळे तिथे आग लागली. ती आग शालूच्या साडीलाही लागली. ती जोरजोरात ओरडू लागली, आदित्य, आग, आग, वाचव, वाचव मला. आदित्यने बादली भरून खूप सारं पाणी ओतलं आणि काही वेळानंतर ती आग विझली. 3 दिवसाच्या उपचारानंतर शालू बरी होऊन घरी आली. आता झालं ना तुझं समाधान? हे आपलं नशीब की आदित्यने वेळेवर पाणी टाकलं तिच्यावर. नाहीतर शालू बरोबर काय घडलं असतं देव जाणे. आता काय तिला वरती पोचवूनच राहणार आहेस तू? सुनबाई, मला माफ कर. मला त्या शेगडीचा अहंकार झाला होता. आज जे तुझ्याबरोबर झालं ते माझ्याबरोबरही होऊ शकतं. कोणाच्या आयुष्याबरोबर खेळण्याचा मला काही अधिकार नाही. आदित्य, माझी शेगडी तू स्टोअर रूम मध्ये ठेव आणि सुनबाईची शेगडी तू किचन मध्ये आणून ठेव. आदित्यने नवीन शेगडी स्वयंपाकघरात ठेवली आणि मग त्यानंतर सगळे आनंदात राहू लागले. ही घे, ही एवढी पोळी खाऊन जा. नाही आई, मला उशीर झालाय, मी नाही खाऊ शकत. अगं, एक पोळी तरी खा. असू दे ना आई, तुझ्या या पोळीच्या नादात माझी जर बस गेली ना तर माझा बॉस मला कच्चा खाऊन टाकेल. बरं बाई, ठीक आहे. हा रोल बनवलाय मी. हा तर हातात घेऊन जाऊ शकतेस ना? बरं ठीक आहे, दे लवकर, मला उशीर होतोय. ही गोष्ट आहे रोनिताची, जी आपल्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिची आई नम्रता आणि वडील नरेश यांनी तिच्या शिक्षणात कशाचीही कमतरता ठेवली नव्हती आणि रोनिता कॉलेजमध्ये टॉप केल्यानंतर आता एका IT कंपनीमध्ये नोकरी करत होती. आई, तू बाबांची बायको आहेस, माझी नाही. रोज अशी बसून माझी वाट काय बघत असते तू? झोपत जा ना तू वेळेवर. जेव्हा तू आई होशील ना तेव्हा तुला कळेल की आपल्या पोरीला बघितल्याशिवाय आईचा डोळा लागणार नाही. हो, पण त्याच्यासाठी आधी माझं लग्न तर कर की अशीच आई होऊ? सांग बरं तू. थांब जरा, आगाऊ कुठली, आत्ता बघते तुझ्याकडे. रोनिता हसत हसत आपल्या खोलीकडे जाऊ लागली. मग समोरच तिचे वडील तिला दिसले. अगं अगं, काय चाललंय तुझं हे? काही नाही बाबा, मी आईला सांगितलं की मला शिरा खायची इच्छा झालीये, तर बघा ना, आई मला मारायला येतेय. काय ग नम्रता, शिराच मागितलाय ना तिने, बनव की मग तिच्यासाठी. त्याच्यात एवढं चिडायची काय गरज आहे? रोनिता सगळ्यांचा जीव होती. रोज असेच मजेत दिवस जायचे. मग एक दिवस, नम्रता जरा इकडे ये. काय झालं? अगं, ते लखनौचे काका आहेत ना? हो हो, काय झालं त्यांना? त्यांना काही नाही झालंय. त्यांचा फोन आला होता. म्हणत होते अगदी चांगल्या विचारांची माणसं आहेत. त्यांना मुलीच्या नोकरी करण्यावरही काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ती लोक याच शहरात राहतात. अरे वा, मग तर हे खूपच चांगलं झालं. काय चांगलं आहे आई? मला नाही करायचं लग्न बिग्न. का ग बाई, तुला का नाही करायचं लग्न? मी गेल्यानंतर तुमच्या दोघांची काळजी कोण घेणार? तूच घेणार, अजून कोण? आत्ता तर आमचे हातपाय चालतायत.
आम्ही म्हातारे झाल्यानंतर आम्हाला भेटायला येत जा, अजून काय. नाही बाबा, माहित नाही कशी असतील ती सासरची माणसं. मला कुठेच नाही जायचंय. अगं असं बोलू नाही बाळा, पोरी परक्याचंच धन असतात. एक ना एक दिवस तिला आपल्या सासरी जावंच लागतं. आणि तुला माहितीये, ज्यांचं स्थळ आलंय ना त्यांना तुझ्या नोकरी करण्यावर पण काहीच अडचण नाहीये. आणि ते पण याच शहरात राहतात, त्यामुळे तुला जॉब बदलायची पण गरज लागणार नाही. मग आता तूच सांग, यापेक्षा अजून काय हवंय बरं? रोनितालाही हेच हवं होतं की लग्नानंतरही तिची नोकरी सुरू राहावी. खूप समजावल्यानंतर रोनिता या लग्नासाठी तयार झाली आणि मग काही दिवसात तिचं लग्न होऊन ती रणजित बरोबरच तिच्या सासरी येते. रणजित एका फॅक्टरीमध्ये मॅनेजर होता. घरी त्याचे आई वडील आणि एक बहीण होती जिचं लग्न अजून झालेलं नव्हतं. तू खूप नशीबवान आहेस की तुला आमच्यासारखं सासर मिळालंय. अगं माझ्या रणजितसाठी तर मुलींच्या रांगा लागलेल्या होत्या. बरं मला सांग, तू कुठे जॉब करतेस? म्हणजे तुझं ऑफिस किती लांब आहे इथून? आई, मी नेस्टॅक कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. माझं ऑफिस इथून जास्त लांब नाहीये. अच्छा अच्छा, माझा रणजित तर दर महिन्याला 30,000 रुपये कमवतो. तसा तुझा पगार किती आहे? 10-15,000 रुपये तरी मिळतात की नाही? आई, सगळी कटाकटी करून 40,000 रुपये हातात येतात. एवढं ऐकून कमला गप्प बसली. रोनिताच्या उत्तरामुळे तिचं तोंड गप्प झालं होतं. ती पुढे काहीच बोलू शकली नाही आणि तिथून निघून गेली. पण रोनिताला ही गोष्ट कळालीच नाही की प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तिने तिच्या सासूची बेइज्जती केली होती. मग रोनिता दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली आणि आपला टिफिन पॅक करू लागली. त्याच वेळी कमला तिथे आली आणि म्हणाली, अगं सुनबाई, एवढ्या सकाळी तयार होऊन कुठे चाललीयेस? आई, लग्नासाठी मला फक्त कालपर्यंतच सुट्टी होती, त्यामुळे आजपासून मला ऑफिसला जॉईन व्हायचंय. अच्छा, आणि परत कधी येशील? संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत? एवढं बोलून रोनिता तिथून निघून गेली. खरं तर कमला रोनिताच्या या नोकरीवरती जास्त खुश नव्हती. पण येणारा पैसा कोणाला आवडणार नाही म्हणून ती गप्प होती. पण त्या दिवशी रोनिताला घरी यायला थोडा उशीर झाला. ती आल्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागली. मग तिने सगळी भांडी घासली आणि मग उद्यापासून जरा लवकर येत जा सुनबाई. आता तुझं लग्न झालंय, त्यामुळं घरातल्या जबाबदाऱ्या पण असतात काहीतरी. आता रोजचा स्वयंपाक मी काही एकटी बनवू शकत नाही या वयामध्ये. हो ना, ठीक आहे आई. कमला रोनिताला ऐकून तिथून निघून गेली. ती दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली आणि खूप सारा स्वयंपाक करून ऑफिसला गेली. मग त्याच दिवशी संध्याकाळी, हे जेवण तर तू सकाळी बनवलं होतंस ना? हो आई. का आवडलं नाही का तुम्हाला? नाही नाही, ठीक आहे. त्या दिवशी तर कमला रोनिताला काही बोलली नाही, पण तिला हे पचत नव्हतं की रोनिता हे सगळं इतकं व्यवस्थित कसं मॅनेज करते. मग एक दिवशी कमलाने खडा टाकायचा प्रयत्न केला आणि त्याच दिवशी संध्याकाळी, हे बघ सुनबाई, मी आणि रणजितच्या वडिलांनी खूप प्रयत्न केला, पण आमच्याकडून आता जास्त ॲडजस्ट होणार नाही. यांना गरमच जेवण जेवायची सवय आहे, त्यामुळे संध्याकाळचं जेवण तू संध्याकाळीच करत जा, समजलं? पण आई, आता वाद घालू नकोस माझ्याशी. मी जेवढं सांगते तेवढंच कर. आपल्या सासूचं हे बोलणं ऐकून रोनिता खूपच नाराज झाली. तिला आता प्रश्न पडला की ऑफिसचं काम सांभाळून घरातलं हे काम कसं करायचं. मग दुसऱ्या दिवशी, आई, मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. हो बोल ना, काय झालं? मी नोकरी सोडलीये. उद्यापासून मी ऑफिसला नाही जाणार. अगं पण असं का केलंस तू? कारण हे सगळं माझ्या एकटीकडून होत नव्हतं आई. ऑफिसच्या कामामुळे मी तुमचीही काळजी घेऊ शकत नव्हते. बरं ठीक आहे, जा तू जाऊन माझ्यासाठी चहा करून आण. कमलाला नेहमी वाटायचं की रोनिताने जॉब सोडावा, पण आता ती तिच्या जॉब सोडण्यावरही टेन्शनमध्ये होती. पण तिने हे टेन्शन रोनितासमोर दाखवलं नाही. तिकडे रोनिता लवकर आपलं काम संपवून आराम करायची. तिला एक ब्रेक हवा होता, जो आता तिला मिळाला होता. पण दुसरीकडे रोनिताच्या जॉब सोडण्यामुळे घरातलं बजेट हल्लं होतं. रणजितने रोनिताच्या सॅलरीच्या जोरावर 2-3 लोनही घेतले होते. त्याचे सगळे हप्ते आता त्यालाच फेडावे लागत होते. केवळ एकाच महिन्यात हालत इतकी खराब झाली की लोनचे हप्ते भरण्यासाठी नातेवाईकांकडून पैसे घ्यावे लागले. आणि मग एका संध्याकाळी कमला आपल्या मनावर दगड ठेवून म्हणाली, ते रोनिता, मला खूप वाईट वाटतंय की तू तुझी नोकरी सोडलीस. काही हरकत नाही आई. नाही नाही, तू एवढी चांगली शिकलेली आहेस, इतक्या वर्षांचा तुझा अनुभव आहे आणि आता तू उगाच घरात बसून राहिलीयेस आणि तुलाही तुझं ऑफिसची आठवण येतच असेल ना. तू एक काम कर, तुझ्यासाठी एक नवीन नोकरी शोध, नाहीतर जुन्या ऑफिसमध्ये जॉईन होता आलं तर बघ. ठीक आहे आई, पण ते स्वयंपाकाचं थोडं बघावं लागेल. माझ्याकडून सगळं काम तर नाही होणार.
अगं नाही, मी सगळा विचार केलाय. तू फक्त भाजी करून जात जा. मी दुपारच्या आणि संध्याकाळच्या पोळ्या करत जाईन आणि तू ऑफिसमधून आल्यानंतर मी चहा पण करीन. ठीक आहे आई, जसं तुम्ही म्हणाल तसं. मग दुसऱ्या दिवशी रोनिता सकाळी आवरून आपल्या आईकडे गेली आणि तिला मिठी मारली. आणि मग तुझ्या सासूचा हा घमेंडीपणा नक्की दूर होईल म्हणून. बरं आता मला सांग, तुझ्या सुट्ट्या कधी संपणार आहेत? आजपर्यंतच होती आई, उद्यापासून जॉईन करायचंय. बरं झालं. चहा पिणार आहेस का? नाही, आज तर माझ्या सासूबाईंच्या हातचा चहा आधीच फिक्स आहे. आज आपण दिवसभर शॉपिंग करूयात. रोनिताचं बोलणं ऐकून नम्रता हसू लागते आणि अशा प्रकारे रोनिताने आपल्या समजूतदारीने सगळं काही व्यवस्थित मॅनेज केलं. सकाळी लवकर उठून स्वयंपाक करून ती आपल्या घरची जबाबदारीही पूर्ण करत होती आणि पैसे कमवून घरातलं बजेटही सांभाळत होती. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.